नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन विषयाच्या अनुषंगाने आपण इथं मिळालेलो आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय गरजेचं आहे किंवा कशासाठी आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत याच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्या झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या, 10वीच्या पेपर झालेल्या आहेत, त्याचबरोबर 12वीचे पण पेपर झालेले आहेत आणि आपल्याला याच्या पुढे भविष्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं नवीन कॉलेजमध्ये, बरोबर आहे. आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागत असतात. मग कोणते डॉक्युमेंट्स लागतात? या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याकडे ते अवेलेबल झाले पाहिजेत, कारण याच्यामुळे ऐनवेळी जी आपली तारंबळ उडणार आहे ती आपली उडू नये याच्या अनुषंगानं आपण हे आजचं लेक्चर घेऊन आलेलो आहोत. याच्या अनुषंगानं तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती होतील. कोणते उत्पन्न म्हणजे कोणते प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्यापाशी असले पाहिजेत, कोणते प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठं निघतात, कशा प्रकारे निघतात, या सगळ्याची माहिती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथं आपल्याला बघा, पहिलं डॉक्युमेंट आहे आपल्याला महत्वाचं उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी महत्वाचं आहे तर हे दोन गोष्टीसाठी लागतं, जे की तुम्हाला ऍडमिशन करत असताना तुम्हाला लागणारच आहे. त्याचबरोबर ज्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे, ज्यांच्याकडे जे कुठल्या तर कास्टमधून बिलॉंग करतात, त्यांना देखील हे उत्पन्न प्रमाणपत्र लागत असतं. त्यांना 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र असेल तरच त्यांना नॉन क्रिमिलियर हे एक प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र तुम्हाला काढता येतं. मग हे उत्पन्न प्रमाणपत्र काढत असताना आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागत असतात त्याच्यासाठी लागत असतो तलाठी अहवाल, जे की तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड लागेल आणि राशन कार्ड लागेल. आधार कार्ड वगैरे हे जे डॉक्युमेंट्स असणार आहे, उत्पन्न प्रमाणपत्र हे घरातील आपला जो काही वडील वगैरे आहेत त्या वडिलांच्या नावानं हे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला मिळत असतं. मग म्हणून त्यांचं आधार कार्ड लागेल, तलाठी अहवाल, राशन कार्ड, घराचं अट्ट लागेल किंवा लाईट बिल लागेल. या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत. उत्पन्न प्रमाणपत्र काढत असताना ज्यांची कास्ट आहे, ज्यांना नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट काढायचं आहे, कारण कास्टचा जर फायदा कुठे घ्यायचा असेल, तुम्हाला कुठल्या एक्झामचा फॉर्म वगैरे भरायचा आहे, तर तिथे देखील तुम्हाला कंपल्सरी ज्यांची कास्ट आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र लागत असतं. ते जर काढायचं असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र घेत असताना तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्ही घेणं गरजेचं आहे. मग या प्रकारचे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्याकडे असले पाहिजेत, जे की तुम्हाला म्हणजे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र मिळवून देतील. दुसरं आहे सर्टिफिकेट तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र. रहिवाशी प्रमाणपत्रासाठी तुम्हाला काय काय गरजेचं आहे, हे कशासाठी महत्वाचं आहे. रहिवाशी प्रमाणपत्र देखील तुम्हाला ऍडमिशन करत असताना लागत असतं. रहिवाशी प्रमाणपत्र लागतं किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं. रहिवाशी आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे जवळपास दोन्ही सारखेच आहे, कारण ज्यांना नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांना पहिलं रहिवाशी प्रमाणपत्र त्यांच्याकडे असलं पाहिजे. याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल, घराचं अट्ट. हे बेसिक 3 डॉक्युमेंट्स तर तुम्हाला सगळ्याच डॉक्युमेंट्स काढण्यासाठी लागणारच आहेत. याच्यासोबतच तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजेच टीसीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे. आणि हे रहिवाशी स्वयंघोषणापत्र एक असतं. हे 5 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. या 5 डॉक्युमेंट्स जर असतील तर तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र हे तहसीलदारांमार्फत मिळू शकतं. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे अप्लाय करू शकतात तर तुम्ही हे डॉक्युमेंट्स तुमच्या जवळपास जे महाई सेवा केंद्र आहे तिथेही दाखल करू शकतात, किंवा काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही दिलेला जो काही इथं स्क्रीनवर नंबर आहे या स्क्रीनवरील नंबरवर देखील तुम्ही संपर्क साधू शकतात. या रहिवाशी प्रमाणपत्रासोबतच म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र ज्यांनी काढलेलं आहे त्यांनी लागलीच तुम्ही काय करायचं आहे तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. कारण रहिवाशी सर्टिफिकेट पेक्षा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे आहे याची व्हॅलिडिटी तुम्हाला जवळपास 15 वर्ष असते. आणि हे 15 वर्ष तर असणारच आहे, त्याच्या दृष्टीने तर महत्वाचं आहेच. परंतु इव्हन तुम्हाला जर कुठला गव्हर्नमेंटचा फॉर्म भरायचा असेल, जसं की आता सध्या पोलीस भरतीचा फॉर्म निघालेला आहे, पाठीमागे तलाठी भरतीचा फॉर्म होता, असे वेगवेगळे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षेचा कोणताही फॉर्म जर भरायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला हे म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतंच. कंपल्सरी म्हणजे याच्याशिवाय तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही. म्हणून हे पण त्याच्यासोबत काढून घ्यायचंच आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सेपरेट काढायला जाल त्याच्या अगोदर तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र हे काढायला विचारलं जातं. तुमच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलचं आहे का असं विचारलं जातं, कारण तहसीलच्या रहिवाशी नंतर हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट निघत असतं. मग याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. राशन कार्ड असेल, लाईट बिल असेल, हे तर तुम्हाला आता माहितीच आहेत. घराचं अट्ट तर असेल किंवा
लाईट बिल असेल, एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी. हे बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. याच्यासोबतच तुम्हाला तुमचा टीसी सोडल्याचं म्हणजे टीसीचं झेरॉक्स लागेल किंवा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणू शकता त्याला. यासोबतच तुम्हाला तहसीलचं रहिवाशी देखील लागेल, जे की तुम्हाला म्हटलं. आणि सोबतच महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हटलं तर याच्यामध्ये दुसरे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 10वीची सनद. 10वीची सनद कशासाठी महत्वाची आहे, कारण याच्यावर तुमच्या म्हणजे याचा उल्लेख असतो, तुमचा डेट ऑफ बर्थ आणि म्हणजे बर्थ प्लेस दोन्ही गोष्टीचा उल्लेख या 10वीच्या सनदवर असतो. मग या 10वी ज्या प्रमाणपत्रावर म्हणजे 10वीची जे काही मार्कमेमो आणि सनद 2 डॉक्युमेंट्स असतात, या दोन्ही डॉक्युमेंट्स पैकी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ज्याच्यावर तुमच्या जन्मतारखेचा उल्लेख आहे ती सनद असते. ती सनद देखील तुम्हाला हे डॉक्युमेंट्स म्हणजे नॅशनॅलिटी काढत असताना लागत असते. असे टोटल 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला नॅशनॅलिटी काढण्यासाठी लागतात. हे 6 डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुमच्याकडे असतील त्यावेळेस तुम्ही नॅशनॅलिटीसाठी अप्लाय करू शकतात. दुसरं डॉक्युमेंट आहे ते आहे नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर जे डॉक्युमेंट आहे, ज्यांची कास्ट आहे त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट काढून घेणं गरजेचं आहे. कारण जर कास्टचा जर वापर करायचा असेल किंवा त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण हे जी उत्पन्नाची तुमची मर्यादा आहे 8 लाखाची ती कंप्लीट करता का नाही हे डॉक्युमेंटच्या अंतर्गत तुम्हाला लक्षात येत असतं. या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र लागतं, जे की तहसीलदारांचं त्याच्यावर सही असते. असं ते उत्पन्न प्रमाणपत्र काढत असताना मी सांगितलं दोन्हीसाठी लागतं, एक नॉन क्रिमिलियर साठीच लागतं किंवा एक दुसरं म्हणजे तुमच्यासाठी 1 वर्षाचं जर काढलात तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र ते तुमच्या शैक्षणिक वर्षासाठी तिकडे ऍडमिशन साठी वगैरे तुम्हाला 1 वर्षाचं जरी उत्पन्न प्रमाणपत्र असेल तरी देखील ते भागतं. परंतु नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमच्याकडं आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय काढता येईल, नॉन क्रिमिलियर काढता येईल. याचा वापर तुम्हाला गव्हर्नमेंट जे काही फॉर्म असणार आहेत त्या फॉर्म भरण्यासाठी देखील तुम्हाला नॉन क्रिमिलियर बंधनकारक आहे. बंधनकारक मी याच्यासाठी म्हणतोय कारण याच्याशिवाय तुम्हाला कास्टचा लाभ घेता येत नाही. कास्ट प्रमाणपत्राचा म्हणजे जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ घेता येत नाही या पद्धतीने. मग याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला. आधार कार्ड लागेल, राशन कार्ड लागेल, लाईट बिल किंवा घराचं अट लागेल, हे बेसिक डॉक्युमेंट. त्याच्यासोबतच शाळेचा म्हणजे दाखला म्हणजेच निर्गम उतारा असेल किंवा तुमची टीसीचं झेरॉक्स असेल हे पण चालेल. दुसरं आहे कास्ट प्रमाणपत्र. तुमची जी काही कास्ट आहे तुम्ही कास्ट काढलेली असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. ज्यांनी काढलेलं नसेल त्यांनी देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत. दुसरं आहे तहसीलचे 3 वर्षाचे म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र. मी तुम्हाला म्हटलं याच्याबद्दल बोललेलं आहे उत्पन्न प्रमाणपत्राबद्दल. असे टोटल 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला हे नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र काढत असताना लागत असतात. हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या जवळ असले पाहिजेत जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढायचं असेल तर. दुसरं आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, ज्यांना आता पुढे ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे कंपल्सरी बाय डिफॉल्ट कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते लागणारच आहे. जे ज्या कास्ट मधून बिलॉंग करतात त्या कास्टचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे, कारण त्याचा व्यवस्थित तुम्हाला म्हणजे लाभ घेता येत असतो. मग ते काढण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत, आधार कार्ड लागेल, राशन कार्ड लागेल, लाईट बिल लागेल, हे बेसिक तर तुम्हाला माहिती आहेतच. त्याचबरोबर वडिलाचं देखील आधार कार्ड लागेल. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र याच्यामध्ये वडिलाचं तुमचा निर्गम उतारा असला तरी चालेल किंवा टीसीचं झेरॉक्स असलं तरी चालेल. तुमचं स्वतःचं ज्यांची कास्ट काढायची त्यांचं देखील टीसीचं झेरॉक्स असलं पाहिजे किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट जरी असेल तरी देखील त्यांना म्हणजे जातीचं प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट काढता येतं. दुसरं लागतं त्याच्यासोबतच महत्वाचं डॉक्युमेंट रक्तातील नातेवाईकांचे जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र. याचा अर्थ काय बघा, आपल्या रिलेटिव्ह मध्ये जवळपासचे जे काही लोक आहेत किंवा नातेवाईकामधले चुलता असेल किंवा आजूबाजू कोणीही असेल, आजोबा असतील बरोबर आहे किंवा चुलत भाऊ असेल, या कोणाचंही देखील एकाचं जातीचं प्रमाणपत्र लागेल किंवा आणि त्यांचीच कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, जात वैधता प्रमाणपत्र. कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पण हे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या रक्तातील नातेवाईकांचे लागणार आहेत. सोबतच नातेसंबंध वंशावळ. वंशावळ म्हणजेच याच्यासोबत काय लागणार आहे, ज्यांची कास्ट आपण घेतोय त्यांचा आणि तुमचा काय संबंध आहे, नात्यानुसार काय संबंध आहे हे दाखवणारे एक वंशावळ प्रमाणपत्र असतं, ते देखील तुम्ही याच्यासोबत जोडलं पाहिजे. सोबतच तुम्हाला राशन कार्ड द्यावं लागतं, मी सांगितलं बरंच तुम्हाला.
आणि 1967च्या अगोदरचा जातीचा पुरावा. हा जातीचा पुरावा म्हणजेच काय असतो बरं? याच्यामध्ये तुमच्या अगोदर आजोबा असतील किंवा चुलते असतील, हे कोणीतरी शाळेमध्ये गेलेले असतील तर त्यांचा निर्गम उतारा तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे. निर्गम उतारा म्हणजे कशासाठी? कारण त्या निर्गम उतार्यावर तुमच्या जातीचा उल्लेख असतो. मग यात हा प्रूफ आहे की 1967च्या अगोदर देखील यांची हीच म्हणजे जात होती. याच्यासाठी हा 1967चा पुरावा आपण दिला पाहिजे. हे 7 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. हे 7 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं. सोबतच तुम्हाला अल्पभूधारक प्रमाणपत्र पण महत्वाचं आहे. ज्यांच्याकडे शेती आहे 5 एकरपेक्षा कमी अशा लोकांकडे म्हणजे अल्पभूधारक प्रमाणपत्र असलं पाहिजे. याचा टेक्निकल जे काही सिलेबस घेणार आहेत, जसं की पॉलिटेक्निक असेल किंवा इंजिनिअरिंग असेल असे किंवा बी फार्मसी असेल, असे टेक्निकल जे काही फील्ड आहेत इकडे जर जायचं असेल, यांना एक पंजाबराव म्हणून एक स्कॉलरशिप असते, त्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर अल्पभूधारक प्रमाणपत्र लागतं. अल्पभूधारक प्रमाणपत्र असेल तर त्यांना मिनिमम 20-30 हजार रुपये काहीतरी स्कॉलरशिप मिळते. मोठी स्कॉलरशिपची रक्कम असते, एवढी रक्कम तुम्हाला सवलत मिळू शकते. त्याच्यासाठी अल्पभूधारक प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात तुमच्याकडे आधार कार्ड, परत राशन कार्ड, परत तुम्हाला लागणार आहे शाळेचा दाखला, टीसी लागणार आहे. हे सगळं जे लागणार आहे डॉक्युमेंट्स हे तुमचे जवळपास म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे किंवा घरचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्यांचं म्हणजे वडिलांचं जवळपास लागतं. त्याचबरोबर स्वयंघोषणापत्र आणि शेताचा आपल्या 7/12 आणि 8 हे एवढे प्रमाणपत्र तुम्हाला लागतात, जे की तुम्हाला अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळवून देणार आहेत. ज्यांची शेती 5 एकरपेक्षा कमी आहे त्यांनाच हे अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळतं, हे पण लक्षात असू द्या. दुसरं आहे महत्वाचं एक डॉक्युमेंट आहे, ज्यांना म्हणजे वेगवेगळ्या कास्ट म्हणजे कुठल्याच कास्टमध्ये नाहीत त्यांच्यासाठी एक म्हणजे आरक्षण आहे. ते म्हणजे कोणतं आहे? त्यांना रिझर्वेशन म्हणजे ईडब्ल्यूएस आहे. ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला माहिती आहे आता कोणकोणत्या कास्ट वगैरे येतात, त्यांच्याकडे ईडब्ल्यूएसचा काही कोटा असतो. 10% रिझर्वेशन आहे. हे सेंट्रलचं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या मध्ये देखील हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट चालतं. हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 10% म्हणजे 10% तुम्हाला काय भेटणार आहे? आरक्षण मिळणार आहे. या 10% आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल, त्याचबरोबर याच्यामध्ये ऍडमिशन केल्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल त्यावेळेस देखील तुम्हाला ऍडमिशन मध्ये देखील फीस मध्ये सवलत असते. अशा लोकांनी देखील काय करायचंय? ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून घ्यायचंय. त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स असणार आहेत. आधार कार्ड असेल, राशन कार्ड, लाईट बिल किंवा घराचं पट्टा, बेसिक डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर शाळेचा दाखला, टीसी, 1967च्या अगोदर म्हणजे जातीचा उल्लेख असलेला कुठलाही एक पुरावा देखील इथं पण दिला तर चालतो. जसं कास्टला सांगितलं होतं सेम त्याच पद्धतीचा इथं देखील पुरावा लागणार आहे. हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला कशासाठी लागणार आहे? तर ईडब्ल्यूएस काढण्यासाठी लागणार आहेत. आणि ईडब्ल्यूएस काढण्यासाठी 1 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र लागतं, जे की तहसीलचं असतं. उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबद्दल आता लक्षात आलेलं असेल. ज्यांची कास्ट नाही त्यांच्यासाठी 1 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र, ज्यांना कास्ट आहे त्यांनी 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे. आणि अशाच प्रकारे जिथं तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी जाल तिथं तुम्हाला हे स्वतः सांगायचंय 3 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचंय का 1 वर्षाचं. कारण परत परत तेच डॉक्युमेंट्स काढत बसायची आवश्यकता नाही. नाहीतर पहिल्यांदा काय होतं, 1 वर्षाचं काढतात, मग नॉन क्रिमिनल काढायचं म्हटलं की ते सांगतात की 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र लागतात, मग परत 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र काढावं लागतं. त्याच्यापेक्षा अगोदरच तुम्ही प्रॉपर माहिती घेऊन प्रमाणपत्र काढलेलं कधीही चांगलं. याच्यामुळे तर